पसरवला की एअरपोर्ट तयार आहे परंतु उद्घाटनाला प्रमुख वेळ देत नाहीत म्हणून उद्घाटन थांबलंय असं नाही। आज तर देशाचे पंतप्रधानांनी अनेक एअरपोर्टची आणि टर्मिनलची उद्घाटनं केली आणि आपलं ॲक्च्युली इथनं प्रवासी इकडं आता 5 प्लेन उभे राहू शकतात इकडं 5 जुन्यामध्ये असं आहे। टोटल 90 लाख वर्षाला प्रवासी उतरतील आणि चढतील एवढी याची कॅपॅसिटी आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता आम्हाला धावपट्टी वाढवण्याच्या बद्दल पण आम्ही मनावर घेतलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या पण सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे। काही ठिकाणी प्रायव्हेट लँड आपल्याला ॲक्वायर करावी लागते, ती प्रायव्हेट लँड ॲक्वायर करण्याच्या बद्दलचे पण कुणी काय काय जबाबदारी उचलायची तर 60% राज्य सरकार, 20% कॉर्पोरेशन पुणे, 10% पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि 10% PMRDA अशा प्रकारे आपण केलेले आहे। आमचा प्रयत्न हा होणार आहे की ज्योतिराजे सिंधियांना रिक्वेस्ट करून त्यांनीच ते धावपट्टी पण वाढवावी आणि त्यांनीच त्याचा मोबदला द्यावा। आता बघू काय होतंय ते, कारण एका बाजूला डिफेन्सचाच रस्ता आहे तो बाहेरनं घ्यावा लागेल, पश्चिम बाजूचा, पूर्वेच्या बाजूला प्रायव्हेट फार्मर्स आहेत। मला विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। तालेरा म्हणून कोण व्यक्ती आहेत त्यांची ती प्रॉपर्टी आहे आणि ती जर झाली तर आता आपल्याला बाहेरची मोठी मोठी विमानं येऊ शकत नाही कारण आपली लांबी थोडीशी कमी पडते म्हणून, पण ती जर सुरू झाली तर आज जसं परदेशामध्ये 2 विमानं चालू आहेत, मला वाटतं एक सिंगापूरला एक दुबईला, तर तशा प्रकारे इतर पण देशामध्ये विमानं चालू व्हायला त्याची मदत होईल अशी साधारण परिस्थिती आहे। अनेक वाद झाले होते काही दिवसांपूर्वी पुरंदराच्या बद्दल देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी अशी चर्चा केली। आपण मागे खेडला पण करायचं म्हटलं तेव्हाही वाद झाला, कुठंही करायचं म्हटलं तर वाद हे होतात। आता अलीकडं कुठल्याही डेव्हलपमेंटच्या करता लँड ज्यावेळेस आपण घेतो, विमानतळ किंवा एक्सप्रेस हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा धरणांच्या कामाला, त्यावेळेस आपण त्याला मोबदला अलीकडे चांगला द्यायला लागलो, त्याच्यावर लोक तयार होतात। तरी देखील जर गावं उठायची म्हटलं, गावं शिफ्ट करायची म्हटलं तर मग लोकांची मानसिकता तयार होत नाही, अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती आहे। हा जरी विमानतळ आता वाढवून घेतला तरी हा शेवटी डिफेन्सचा आहे। ज्यावेळेस डिफेन्सचे त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं त्यावेळेस 4-4, 5-5, 6-6 तास ते विमानतळ बंद करतात। आणि आपलं आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं झालेली आहेत। ॲटो हब आहे, IT हब आहे, बाकीच्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाली चालतात। आणि आपला पुण्याचा एअरपोर्ट फक्त पुणेकरांना, पुणे जिल्ह्याला उपयोगी पडत नाही तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर एवढ्या सगळ्या भागाला हे एअरपोर्ट उपयोगी पडतं। इवन सोलापूरच्या शेजारी धाराशिव असा हा मोठा भाग येतो, इवन लातूर पण, त्याच्यामुळे इथं गरजेचं आहे। आणि 2 धावपट्ट्या पाहिजेत कारण आता नवीन आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकाही विमानतळाला डबल धावपट्टी नाही। आता नवी मुंबई मात्र डबल धावपट्टी होते, एक लँडिंगला आणि एक टेक ऑफला, तशाच प्रकारे पुण्याची पण गरज आहे। आणि दिवसेंदिवस तुम्ही बघितलं की आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा फक्त एक विमान पुण्यात मुंबई आणि मुंबई पुणे व्हायचं, आता किती विमानं येतात आणि किती विमानं जातात ह्याचा आपण अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल। दिवसेंदिवस लोकांचं राहणीमान बदलतं आहे, लोकांचं जाण्या येण्याच्या करता वेळेची बचत व्हावी म्हणून विमानाची सेवा कशी त्यांना देता येईल हा प्रयत्न आहे। अशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे। दादा, अजून एक गोष्टीचा अपप्रचार होतो की तुम्ही निवडणुका घेत नाहीये लवकर। नाही, निवडणुकीच्या बद्दल मी मगाशीच सांगितलं, सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले। मागं आम्ही सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ओपन कॅटेगरीतल्या महिलांना, पुरुषांना फॉर्म भरता येतोय, SC STला पुरुष स्त्रीला फॉर्म भरता येतो, परंतु OBC वाल्यांना फॉर्म भरता येत नव्हते आणि तो OBCंच्यावर अन्याय होतो। इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे, 350 जाती त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच। एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कोणी त्या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून काही जण हायकोर्टात गेले, हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली, सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत, ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे। आम्हाला तर निवडणुका पाहिजे, शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्याच आहे।
परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाहीत, त्यावेळेसपासून हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं SC, ST, OBC आणि ओपन या चारही पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल. हॉस्पिटलचं त्या ठिकाणी